ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। भाजपकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आपल्या बाजूनं वळविण्याचा प्रयत्न। माजी केंद्रीय मंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं, भूमिका बदलल्यास विश्वासघात। पाहूया नेमकं प्रकरण काय। नव्या विधेयकाचा खरा उद्देश मतदारसंघाची पुनर्रचना आणि शक्यतो मतदारसंघाच्या सीमांमध्ये राजकीय फायद्यासाठी फेरबदल करण्याबाबत प्रयत्न असल्याचा दावा चिदंबरम यांनी केलाय। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण तसेच एनडीएला पाठिंबा देण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय। याबाबत आता काँग्रेसच्या बड्या नेत्यांनाही शंका वाटू लागली आहे। माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी सोशल मीडियात पोस्ट करत याबाबतचं विधान केलंय। चिदंबरम यांनी संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाणार असल्याचं म्हटलंय। त्यांनी यावेळी म्हटलं की संसदेच्या मागील अधिवेशनात मंजूर न झालेले 131 घटना दुरुस्ती विधेयक पुन्हा सादर करण्याची तयारी भाजप करत असल्याची माहिती दिली आहे। लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याची तरतूद विधेयकात असल्याचं सांगण्यात आलं होतं। विधेयकाचा खरा उद्देश मतदारसंघाची पुनर्रचना आणि शक्यतो मतदारसंघाच्या सीमांमध्ये राजकीय फायद्यासाठी फेरबदल करण्याबाबत प्रयत्न असल्याचा दावा चिदंबरम यांनी केलाय। यापूर्वीच 106व्या घटना दुरुस्तीद्वारे लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे आरक्षणासाठी नवीन विधेयक आणण्याची कोणतीही नसल्याचेही सांगण्यात चिदंबरम यांनी कसलीच भीट न ठेवता त्यांनी संसदेत इतिहास घडवण्यासाठी भाजपाला हवेत फक्त 6 आमदार। देशात 1986 नंतर असं पहिल्यांदाच घडणार आहे। राष्ट्रवादीला बाजूनं वळविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे भाजपाचा। विधेयकाला 2/3 पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून इंडिया आघाडीतील पक्षाच्या पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। याबाबत चिदंबरम यांनी म्हटलं आहे की तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर आता विधेयकाला आवश्यक पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि द्रमुक या पक्षांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं थेट मत व्यक्त केलंय चिदंबरम यांनी। अशाच लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आणि आमच्यासोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा। यूट्यूबवर जाऊन तीचा जागर न्यूज।